म्हसावद तालुका शहादा मुख्य बाजारपेठेत वाढती गर्दी, अनियमित वाहनतळ आणि रस्त्यावर होणारे अतिक्रमण यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर म्हसावद पोलिसांनी विशेष मोहीम राबवत शिस्तीचा धडा दिला। या मोहिमेचं नेतृत्व पोलीस अधिकारी रमेश वावरे यांनी केलं। बाजारपेठेत अचानक भेट देत रमेश वावरे यांनी परिस्थितीची पाहणी केली। यावेळी त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून मोटरसायकली व इतर वाहने रस्त्याच्या कडेला नियमानुसार आणि व्यवस्थित पद्धतीने उभी करण्याच्या सूचना दिल्या। अनेक वाहनधारकांनी वाहने रस्त्याच्या मध्यभागी किंवा अव्यवस्थितपणे उभी केल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं। यावेळी रमेश वावरे यांनी दमदार शैलीत बाजारपेठेत प्रवेश करत नागरिकांना वाहतूक नियमांचं महत्त्व पटवून दिले। त्यांच्या या धडाकेबाज उपस्थितीची चर्चा संपूर्ण बाजारपेठेत रंगली। अनेकांनी त्यांच्या कामकाजाची तुलना सिंघम चित्रपटातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांशी करत कौतुक केलं। फक्त वाहनधारकांनाच नव्हे तर दुकानदारांनीही पोलिसांनी स्पष्ट सूचना दिल्या। दुकानाबाहेर अनावश्यक साहित्य, फलक किंवा रस्त्यावर माल ठेवू नये, तसेच ग्राहकांच्या सोयींसाठी आणि वाहतुकीच्या दृष्टीने दुकाने शिस्तबद्ध पद्धतीने चालवावीत असं आवाहन करण्यात आले। बाजारपेठेतील मुख्य गल्ली व इतर महत्त्वाच्या मार्गांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले। नियमांचं पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। वाहने व दुकाने व्यवस्थित न ठेवल्यास संबंधितांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा यावेळी पोलीस प्रशासनाने दिला। तसेच भविष्यातही अशा मोहिमा सातत्याने राबवल्या जाणार असल्याचं सांगण्यात आलं। पोलिसांच्या या उपक्रमामुळे बाजारपेठेत शिस्त निर्माण होण्यास मदत झाली असून अनेक नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी या मोहिमेचं स्वागत केलं। वाहतूक सुरळीत राहावी, नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये आणि बाजारपेठ स्वच्छ व सुरक्षित व अतिक्रमण मुक्त राहावी यासाठी सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन करण्यात आलं। म्हसावद पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे नियमांचं पालन करण्याबाबत जनजागृती झाली असून शहरात शिस्त आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे। MTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संतोष आखडमल, शहादा।